I'll share my screen and we'll continue from where we stopped yesterday. So we'll see that we stopped it here. Actually, the last 2 points, food supply, population growth versus development, and World Trade Organization and globalization are huge topics in themselves, and they are associated with other parts of beyond agriculture, also industry and so on and so forth, particularly the World Trade Organization. And reading about how the Dunkel draft started in around 1986, and then we had what was it called as GATT, GATT, General Agreement on Tariffs and Trade, and how 1995 the GATT evolved into the World Trade Organization and so on and so forth. Is an interesting thing to actually know about, and the agriculture part of it, how India, being a developing country, got some concessions and so on and so forth. And in fact, you'll see that the latest agricultural policies are somewhere related to the commitments that we had submitted in the World Trade Organization then, because India is a signatory to the World Trade Organization. It's a part of it. So a lot of things there India has to abide by that. But period of 20 years time actually was given to the Indian government to look into agricultural issues. Now, practically speaking, what does the World Trade Organization do? Let me go into the details of that. चला आपण आज थोडासा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करूया की कसं व्हायला लागलं होतं इमिजिएटली आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. इफ यू सी वाय डिड द त्याला पूर्वी काय म्हणायचे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असंच म्हणायचे, पण याला मूर्तिमंत स्वरूप जे आलं अराउंड 1948. माझं याचं एक वेगळं लेक्चर आहे, ते बरेच दिवस मी कुठे दिले नसल्यामुळे माझे थोडंसं लिंक तुटल्यासारखी होती. पण 94-95 मध्ये याला एक स्वरूप आलं. बट याची बोलणी जी आहे, GATT, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्सची बोलणी जी आहे ही बऱ्यापैकी आधी सुरू झाली होती. ती सुरू होण्यामागे सुद्धा काही कारणं होती. बेसिकली सेकंड वर्ल्ड वॉर संपल्या काही देशांनी ओळखलं की बाबा ह्या मोठ्या बलाढ्य देशांसमोर आपला काय ठाव ठिकाणा लागणार नाही वेन इट कम्स टू ट्रेड. त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीची थोडीशी वाताहत होऊ शकते. त्याच्यामुळे सगळ्यात आधी लेट मी टेल यू बेनेलुक्स नावाचं एक ऑर्गनायझेशन फॉर्म झाली, ट्रेड ऑर्गनायझेशन. बेल्जियम आणि नेदरलँड्स आणि लक्झमबर्ग, BENELUX, आणि याचं स्पेलिंग पण असं वेगळं लिहिलं जातं, BEE स्मॉल, त्याच्यानंतर L देशाचं नाव असल्यामुळे L कॅपिटल, LEX सॉरी BEN कॅपिटल E स्मॉल आणि मग L कॅपिटल आणि UX, बेनेलुक्स असं त्या ऑर्गनायझेशनचं नाव होतं. या तिन्ही देशांनी मिळून एक फोरम तयार केला आणि मग त्यांच्या ह्याची बरीच प्रगती झाली. ते पाहता मग युरोपनी स्वतःच एक ऑर्गनायझेशन तयार केली. मला त्याचं नाव आठवत नाही. आता त्याला युरोपियन युनियन असं एक स्वरूप आहे बहुतेक. युरोपियन ट्रेड असं काहीतरी होतं. आय कम बॅक टू दॅट. मग अनेक देशांनी हे सगळं सुरूच केलं आणि मग ह्या ग्रुपनी त्या ग्रुपच्या बरोबर करायचं का नाही करायचं ट्रेडिंग, असं सगळं ते वाद सुरू झाले. आणि मग हे एवढे ग्रुप्स असतील तर मग आपण सगळ्यांचा म्हणून एकच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असा ग्रुप करावा असं युनायटेड नेशन्सला वाटलं की म्हणजे राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स. आणि तिथून पुढे चर्चा सुरू झाल्या. त्याची फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड असं करता करता फार पुढची 40 वर्षे गेली. कारण कसं असतं की जोपर्यंत मला माझा सगळा फायदा मिळत नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये सहभागी होणार. आणि सुरुवातीला तर म्हणजे तुम्ही विचार करा की आपण 95 मध्ये सही केली आणि काहीतरी 14 एप्रिल 95 मध्ये सही केली असं मला
आठवतंय 95 किंवा 96 असेल. पण याची जी सुरुवात आहे ही साधारण 48च्या दरम्यान. एखाद्या देशाच्या प्रगतीमध्ये प्रचंड फरक पडू शकतो. एखाद्या देशाच्या लेवलमध्ये हा फरक दरम्यानच्या काळात पडू शकतो. तसा हा खूप मोठा काळ गेला. आणि मग साधारण ह्याचं जे तो डंकल ड्राफ्ट जो आला तो बेसिकली, हे मुद्दाम मी का सांगतोय तर तुमच्या दुसऱ्या विषयाशी याचा थोडासा संबंध आहे. आणि एकंदरीत जनरल नॉलेज, एकंदरीत ह्युमन जिओग्राफीची त्याचा संबंध आहे. वरवरचं सांगतोय, जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण मला 3-4 लेक्चर लागतात हे सगळं सांगायला. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की आता आपण जर सगळे एकत्र येत असू तर तू माझा मित्र म्हणून तुझ्याकडनं मी स्वस्त घेणार, आणि तू माझा मित्र म्हणून तुला मी स्वस्त विकणार, आणि तुझं माझं जमत नाही म्हणून तुला मी महाग विकणार, असं नाही. सगळ्या देशांनी आपापली मार्केट्स जी आहेत ही सगळ्या प्रोडक्ट्सला ओपन केली पाहिजे, असं ते त्याचा एक क्लॉज असा होता. मात्र वेगवेगळ्या देशांनी, भारतासारख्या देशांनी पर्टिक्युलरली, डेव्हलपिंग नेशन ज्याला आपण म्हणतो, अंडर डेव्हलप नेशन ज्याला आपण म्हणतो, ते म्हटले की जपान आणि अमेरिका आणि युरोपियन देशांची आमचे प्रोडक्ट काय कम्पेअर करणं. मग ते म्हणायचे की बरं कुठले प्रोडक्ट, मग अमुक प्रोडक्ट. मग म्हणे तुम्हाला किती वर्ष लागतील हे सगळं आमच्या लेवलला आणायला. मग 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, जे काही वर्ष लागतील. दिली तुम्हाला ती वर्ष. मात्र ती वर्ष संपल्यावर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनल सेटअप मध्ये देशाच्या असा बदल घडवून आणणं अपेक्षित आहे, जेणेकरून आता तुम्हाला सबसिडी देणं किंवा विशेष मदत त्या सेक्टरला देणं याची गरज पडणार नाही. त्या सेक्टरनी डायरेक्ट ओपन मार्केटमध्ये कॉम्पीट केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की भारताला आणि भारतासारख्या देशांना ऍग्रिकल्चरमध्ये बरीच सूट मिळाली, कारण इंडियन ऍग्रिकल्चर अराउंड लेट 80s वॉज नॉट डेव्हलप. आज सुद्धा आपण फार डेव्हलप्ड असं म्हणणार नाही, पण त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पहिलं ओपन सेक्टर जे करण्यात आलं, म्हणजे आपण ही सगळी मनमोहन सिंग, नरसिंहराव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग हे त्यांचे वित्तमंत्री होते आणि फायनान्स मिनिस्टर होते, आणि ते सगळं त्या अनुषंगाने सगळं बिल्डिंग चालू होतं. सुरुवातीला आता बोलतोय आपण तर जीकेच्या अनुषंगाने हे बरंच उपयोगी राहतं की भारत हा डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप कंट्रीजचा लिटरली लीडर होता या देशांशी फाईट करण्यामध्ये. मात्र जी साधारण 89, 90 आणि 91 मध्ये इकॉनॉमिक आणीबाणी की आली आपल्याकडे, त्याच्यामुळे आपली जी बार्गेनिंग पॉवर जी होती ती बऱ्यापैकी कमी झाली आहे असं मी म्हणेन. आणि वी हॅड टू कम टू व्हॉट कुड बी सेड ॲज कॉम्प्रोमाइज स्टेटस. तेव्हापासून भारताने ती लिडरशिप गमावली असं मी म्हणेन. ते तुम्ही वाचलंच असेल हिस्ट्रीमध्ये की भारताकडे फॉरेन एक्सचेंजचा रिझर्व्ह जो होता हा अगदी 21 का 22 दिवसांच्या खरेदीपर्यंत फक्त उरला होता वगैरे वगैरे. मग सोनं गहाण ठेवण्यात आलं बँक ऑफ इंग्लंडमध्ये, त्याचं बरंच पॉलिटिकल हे झालं. माहिती नसेल तर साधारण त्या दरम्यानचे करंट अफेअर्सचं कुठलंही पुस्तक तुम्ही वाचलंच तर त्याच्यामध्ये हे. आणि मग ऍग्रिकल्चर म्हणजे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर इंडस्ट्री, आणि टर्शरी आणि ऑनवर्ड सर्व्हिस सेक्टर पर्टिक्युलरली ओपन करायला सुरुवात केली भारताने. आणि हे सर्व्हिस सेक्टर ओपन करताना तुम्ही पाहाल की पर्टिक्युलरली तेव्हा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, लाईफ इन्शुरन्स जे होतं हे ओपन करण्यात आलं, नॉन लाईफ इन्शुरन्स जे होतं हे ओपन करण्यात आलं. बँका ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये असल्यामुळे आणि बँकांचं जाळं भारतामध्ये व्यवस्थित असल्यामुळे भारताला त्याच्यामध्ये काही कन्सेशन मिळालं नाही. आणि तुम्ही पाहाल की प्रायव्हेट बँका वगैरे सगळ्या येऊ घातल्या त्यावेळेस. भारताच्याही काही प्रायव्हेट बँका त्यावेळेस उभारीस आल्या. म्हणजे आत्ताची तुमची ऍक्सिस बँक जी आहे ही बँक पूर्वी युटीआय बँक होती. म्हणजे युटीआय नावाचं एक पब्लिक अंडरटेकिंग होतं, त्यांनी ही बँक सुरू केली होती युटीआय बँक, आणि नंतर ऍक्सिसवाल्यांनी ती टेक ओव्हर केली आणि आता त्याला आपण ऍक्सिस म्हणून ओळखतो. तसंच एचडीएफसी बँक ही काही तुमची जुनी बँक नव्हती. तसंच बऱ्याच लोकांनी बँकेचं लायसन्स मिळावं म्हणून अप्लाय केलं होतं. त्यातली मला तुमची कोटक बँक आहे,
महिंद्राने अप्लाय केलं होतं. मध्यंतरी असं मी ऐकतो की टाटाने सुद्धा हे केलं होतं. अशा अनेक बँका प्रायव्हेट सेक्टरच्या आल्या, बाहेरच्या बँका सुद्धा येऊन आपल्याकडे त्यांनी म्हणजे काय ती हाँगकाँग बँक, HPSK असं काहीतरी ती बँक होती, ती आली होती. DBS आहे, अशा बँक अशा अनेक बँका त्यावेळेस आल्या. आणि मग हळूहळू आपण आपलं ऑटोमोबाईल सेक्टर जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी ओपन केलं. तुम्ही पाहाल की साधारण 85 पर्यंत स्कूटर म्हटलं तर आपल्याकडे 2 ते 3 स्कूटर होत्या फक्त. म्हणजे बजाजची स्कूटर होती, एक वेस्पा गाडी असायची. कार म्हटली तर एक फियाट आणि अँबॅसेडर असायची. आता तुम्हाला रस्त्यावर ज्या अनेक कंपनीच्या गाड्या दिसतात तसं तेव्हा नव्हतं. म्हणजे अगदी मोटरसायकल म्हणजे मोपेड म्हटली तर लुना होती आणि TVS ची होती. आणि लोक आता जसं तुम्ही जाऊन लगेच 1 मिनिटात तुमचं मी मुद्दाम हे का सांगतोय की जग बदललेलं आहे. तुमच्या जन्माच्या आधीच हे सगळं मी सांगतो. तेव्हापासून जग प्रचंड बदललेलं आहे आणि आता आपले प्रॉब्लेम्स आहेत, मी असं नाही म्हणणार नाही, पण सगळ्याच सेक्टरमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली आहे. आपण असं म्हणू शकत नाही की आपण फारच हे झालेलो आहोत वगैरे वगैरे. त्यात ही गव्हर्नमेंट काय, मागची गव्हर्नमेंट काय, सगळ्याच गव्हर्नमेंटचा थोडाफार आहे. पण काही ठिकाणी काही निर्णय चुकल्यामुळे सॉरी आपण ज्या लेवलला जाऊ शकलो असतो की चीन आणि भारताने साधारण एकाच वेळेस ही सगळी सुरुवात केली. पण आपण पाहतो की अर्थात चीनचे स्वतःचे प्रॉब्लेम्स अजून सुद्धा आहेत. ते जगाला सांगत नसले तरी त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, अगदी ऍग्रिकल्चर पासून प्रॉब्लेम्स आहेत. पण त्यांची आजची जी सुबत्ता आपण अर्बन एरियाज मध्ये पाहतो ती आपल्याकडे असू शकली असते. मी म्हणेन काही निर्णय आपले चुकले असतील, फॉरेन पॉलिसी असेल वगैरे वगैरे. तर त्या अनुषंगाने पुन्हा मागे जातात. आपण पाहतो की कार म्हणला तर 2 कार, तिसरी कारच नव्हती तुमच्याकडे, ऑप्शन नव्हतं. टेलिफोन म्हटला, हा एक टेलिकम्युनिकेशन सेक्टर हे सुद्धा सर्व्हिस मध्ये असल्यामुळे ते ओपन केलं. त्याच्या आधी फक्त काय म्हणतो आपण त्याला, इंडिया टेलिकॉम आणि मग पुणे टेलिकॉम, म्हणजे वेगवेगळ्या शहराची स्वतःची युनिट्स होती आणि ही गव्हर्नमेंट कंट्रोल होती. परत सॅटेलाइट टेलिव्हिजन म्हटलं तर फक्त दूरदर्शन होतं. या सगळ्या सर्व्हिसेस असल्यामुळे साधारण हे नंतर आपल्याला ओपन कराव्या लागल्या. आणि तुम्ही पाहाल की स्टार टीव्ही जे आलं ते साधारण सगळ्यात पहिलं भारतामध्ये स्टार आलं, मग झी आलं, असे सगळे वेगवेगळे चॅनल. आता तर काय म्हणजे 700-800 चॅनल असतील. तेव्हा साधारण दूरदर्शन हे एकच चॅनल असायचं, ठराविक कार्यक्रम असायचे, सुरुवातीची वेळ त्याची ठरलेली असायची, संध्याकाळी त्याचं प्रक्षेपण सुरू व्हायचं आणि 12 वाजता बंद व्हायचं. आता हे 24 तास एका कंपनीचे 5-5 चॅनल्स, त्यांचा OTPचा आणि अँड्रॉइड साठी वेगळा प्लॅटफॉर्म असतो वगैरे वगैरे. हे सगळं गेल्या 30 वर्षामध्ये घडलेलं आहे असं मी म्हणेन. सुरुवातीला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मी असं म्हणेन की गव्हर्नमेंटनी भागीदारीमध्ये, कोलॅबोरेशनमध्ये परवानगी दिली आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहाल की पूर्वीची हिरो कंपनी जी होती त्यांनी होंडा बरोबर हे केलं आणि हिरो होंडा ही गाडी आहे. पण आता पुन्हा तुम्ही पाहाल की हिरो स्वतः वेगळं प्रोडक्शन करत आहे, कारण तो त्यांचा जो करार होता 15 वर्षाचा हा संपलेला आहे. तसंच तुम्ही पहा की ऍक्टिवा गाडी आजची जी आहे ही होंडा ऍक्टिवा अशी होती. हे पण आता तुम्ही पाहाल की होंडाने स्वतःची हे स्कूटरेट आपण म्हणूयात त्याला वेगळी लॉन्च केलेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा भारतीय कंपन्यांनी त्यावेळेस त्याचा उपयोग घेऊन, पॉलिसीजचा उपयोग घेऊन जपानी कंपन्यांशी टायअप केलं होतं. मला वाटतं बजाज कंपनीने यामाहाशी टायअप केलं होतं, कावासाकीशी केलं होतं. मग कावासाकी बजाज नावाची एक गाडी यायची, नंतर पुन्हा बजाजने स्वतःच हे केलं. अर्थात सुरुवातीच्या याला हे अशा बाहेरच्या कंपन्या यायच्या. आता तुम्ही पाहाल की गेल्या 10 वर्षात भारतीय कंपन्यांनी जाऊन बाहेरच्या कंपन्या सुद्धा टेक ओव्हर केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल टाटाने मर्सिडीजची टायअप केलेला आहे, टाटाने जॅग्वार ही कंपनी टेक ओव्हर केलेली आहे. तर हे असं थोडस वरवरचं झालं म्हणा, पण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट गेल्या 30 वर्षात झालेल्या आहेत. आपण आपलं मार्केट ओपन केलेलं आहे हळूहळू, आणि आपल्याला आता आपलं ऍग्रिकल्चरल मार्केट सुद्धा ओपन करावं लागतंय
किंवा त्याचे जे नॉर्म्स आहेत, आपण आपल्या शेतकऱ्यांना खूप सबसिडी देतो. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याचं जे मार्केट व्हॅल्यू प्रोडक्टची आहे ही बाकीच्या देशातल्या प्रोडक्ट्स पेक्षा कमी. आणि बाकीचे देश म्हणल्यावर मी फक्त फ्रान्स किंवा इंग्लंड किंवा जर्मनी किंवा अमेरिका म्हणत नसून मग पाकिस्तान, बांगलादेश अशा देशांशी सुद्धा आपण ते कम्पेअर करत असताना मग आपला प्रोडक्ट तिकडे त्यांच्या मार्केटमध्ये स्वस्त मिळतो, ते देश आरडाओरड करतात, अशी बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि फार इंटरेस्टिंग पण आहे. म्हणजे तुम्ही ते साधारण 86च्या डंकल ड्राफ्ट पासून हे फॉलो केलं आणि त्याच्या आधीचा थोडासा म्हणजे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मला वाटतं हे 8th राऊंड डंकल ड्राफ्ट जो होता 8th राऊंड होता, त्याचा 8th का 10th राऊंड होता. अगदी 48 पासूनची ही जी डेव्हलपमेंट, त्याच्या मागची फिलॉसॉफी जर आपण लक्षात घेतली तर हे बदल 91 नंतर किती झपाट्याने झाले आणि त्याचा उपयोग झाला का नाही याच्याबद्दल मी, म्हणजे भारतासारख्या देशाला याचा उपयोग झाला का नाही याच्याबद्दल मी जास्त खोलात जाणार नाही, कारण ते कॉन्ट्रोवर्शियल असू शकतं, काही ठिकाणी त्याला पॉलिटिकल हे असू शकेल. पण अदरवाईज आय वुड से की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आज सुद्धा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ऑपरेशन मध्ये आहे. बरेच देश एकमेकांच्या विरुद्ध वर्ल्ड ते यांच्या ऑफिसमध्ये जातात, त्या ऑर्गनायझेशनच्या ऑफिसमध्ये, की आम्हाला हा देश ही परवानगी देत नाही, तो देश ती परवानगी देत नाही, असं बरंच सेटलमेंट चालू असतं. दिस इज ऑल अबाउट द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि त्याच्या बरोबरचं जे झालेलं आहे जागतिकरण, ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो, की LPG मॉडेल आपण म्हणतो त्याला. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. की प्रायव्हेटायझेशन भारतासारख्या देशांना बरंच गरजेचं होतं, कारण तुम्ही मगाशी मी म्हटलं की अर्थात हे बऱ्याचशा बाकीच्या कंपन्यांच्या बाबतीत पण होतं. पण आपण म्हणतो ना, लेमेनच्या भाषेमध्ये मी सांगितलं, स्कूटरची 2च उदाहरणं होती म्हटल्यावर आपल्याला लगेच समजतं, गाडीची 2च उदाहरणं होती म्हटल्यावर आपल्याला लगेच समजतं. फोन म्हणाल तर आपल्याकडे फक्त एकच फोन होता आणि इंडिया टेलिकॉम, आणि तो सुद्धा घरी बसवायचा. तेव्हा वायरलेस टेलिकम्युनिकेशन नव्हतं, हे सगळं सॅटेलाइट टेक्नॉलॉजी नंतर आलेलं आहे. सॅटेलाइट मध्ये सुद्धा तुम्ही म्हणाल तर मला वाटतं आत्ता एक 6 महिन्यापूर्वी प्रायव्हेट कंपन्यांना सॅटेलाइट लॉन्च करायची भारताने परवानगी दिलेली आहे. नाहीतर ही जी मोनोपोली होती आहे रादर ही इस्रोकडे होती, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मग त्याचं मल्टिपल त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. आपण पाहतो की बऱ्याच अनुषंगाने आपल्याकडे वेगवेगळे जे फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल आहेत या केवळ सॅटेलाइट टेक्नॉलॉजीमध्ये आहेत आणि त्या स्वस्तात मिळतात आपल्याला. आज सुद्धा तुम्ही पाहाल की अमेरिका आणि युरोप सारख्या ठिकाणी डेटा पॅक जो आपण म्हणतो आपल्या लोकल भाषेमध्ये, जे इंटरनेट फॅसिलिटीज जे आहेत, हा भारतातला सगळ्यात स्वस्त पॅकेज भारतामध्ये दिलं जातं असं म्हणेल. याच्यामध्ये या कंपन्या आपल्यावर फार उपकार करतात असं नाही. तुम्ही पाहाल की रिसेंटली मला वाटतं व्होडाफोननी मोठी बँकरप्सी जाहीर केली होती आणि काही पॅकेज मागितलं होतं वगैरे वगैरे. मी असं म्हणेन की मध्यंतरीच्या काळात म्हणजे याच्यातल्या ज्या सटल गोष्टी आहेत या आपण कशा लक्षात घेणं गरजेचं आहे की मध्यंतरीच्या काळात त्यांनी लिटरली त्या IPL स्पॉन्सर केल्या होत्या आणि साधारण 8, 9, 10, 11च्या वेळेस तुम्ही पाहाल की त्या व्होडाफोनचे ऍड यायचे. त्या ऍड काही स्वस्त नसतात आणि IPLच्या वेळेस सलग एक ओव्हर नंतर त्या ऍड असायच्या. ते पांढरे पांढरे लोक यायचे, ते नाचानाची करत, ते त्यांचे चेहरे गोल असायचे, त्याच्यावर वेगवेगळे आकार विकार टाकलेले असायचे. तुमच्या आता लक्षात असेल ज्यांनी IPL सुरुवातीच्या काळात फॉलो केली असेल, म्हणजे यांनी सगळी ऍडव्हर्टाईज करायची, स्पॉन्सरशिप करायची आणि नंतर म्हणायचं आमचा धंदा होत नाहीये आणि आम्हाला पॅकेज द्या किंवा टॅक्स मध्ये रिलीफ द्या वगैरे वगैरे. या सगळ्या गडबडी चालूच असतात. आणि मग दरम्यानच्या काळात विजय मल्ल्या असू दे किंवा आत्ताच्या काय लेटेस्ट काळात नीरव मोदी वगैरे असू दे, हे फार विचित्र सगळं प्रकरण आहे. आपण त्याच्या डिटेलमध्ये न गेलेलंच बरं. वेलकम बॅक टू ॲग्रिकल्चरल जॉग्रफी. So, as far as the significance of agricultural geography is concerned, what is the significance? जे आपण नेचर अँड स्कोप बघितला, म्हणजे स्वरूप आणि व्याप्ती बघितली, तर त्याचं सिग्निफिकन्स काय, त्याचं महत्व काय. तर याच्याकडे ऍग्रिकल्चरल जॉग्रफी जी आहे या ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीकडे सायंटिफिकली एक शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून पाहते. म्हणजे कुणीतरी धान्य पेरतंय, त्याच्यातनं पीक उगवतंय आणि ते पीक विकून
उदरनिर्वाह चालू आहे, पण एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला, तर एखाद्या वर्षी कीड पडली, तर काय करायला पाहिजे, असं सगळं अवघड कंडिशन आल्यावर मग काय करायला पाहिजे, तर याच्या मागे काहीतरी सायन्स हवं. तो ऍग्रिकल्चरल जिओग्राफी इव्हॅल्युएट्स द scientific activity behind it. And in this process, it answers 4 questions. Agricultural geography answers 4 questions. What is being growing? Where is it being growing? How is it being grown? And why is it being grown in certain places as such? So these are very important questions: what, where, how, and why, which are asked for in agricultural geography to agriculture as an activity is concerned. It would be I would say it is during the farming, it could be after the farming, की आता याचं काय करायचं. तर आता आपण जे मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं की मार्केटिंग आहे, वेअर हाऊसिंग आहे, हे जे सगळं आपण करत असतो, तर हे कसं करायला पाहिजे, का करायला पाहिजे, वगैरे वगैरे, ही सगळी उत्तरं जी आहेत ही आपण ऍग्रिकल्चरल जिओग्राफी मध्ये शोधत असतो. गेल्या काही दशकांमध्ये, 2 दशकांमध्ये पर्टिक्युलरली, mapping of agricultural resources and mapping of land use play a very important role as a part of planning of resources as such. Okay, जे शेतीखाली किती क्षेत्र आहे, यावर्षी पेरणीखाली किती क्षेत्र आहे, ऑल दिस याचं मॅपिंग जे आहे. ओके, मॅप, लेट मी टेल यू, अँड वी ऑल नो, इज बेसिकली हा आपला USP आहे, युनिक सेलिंग पॉइंट आहे आपला, की मॅपिंग आणि मॅप मेकिंग इज अ स्किल दॅट ओनली जॉग्राफर्स हॅव. आता ते थोडंसं GIS मुळे बाकीच्या क्षेत्रात जाऊ घातलेलं आहे, पण त्याच्या मागचं लॉजिक जे आहे, त्याच्या मागचं प्लॅनिंग जे आहे, हे जॉग्राफर्सला जास्त चांगलं समजतं असं मी म्हणेन. अँड दॅट्स वाय वेन वी स्पीक अबाउट ऍग्रिकल्चरल जिओग्राफी, डुईंग ऍग्रिकल्चरल जिओग्राफी विदाउट मॅपिंग द ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस, लँड यूज, हे फार महत्वाचं राहील, कारण त्याच्यामुळे तुम्ही तुमचे रिसोर्सेस प्लॅन करू शकता. Then you'll see that the next significance is why and what is the significance of learning agricultural geography. We have been saying that 65% of the population of India is still directly or indirectly associated with agriculture, and given the rate of unemployment that we have in our country, it becomes very necessary to when a significant amount of your population is unskilled and is related to agriculture, it becomes very necessary to take care of agriculture and check what is happening with agriculture. Then you see, if we go into good practices of agriculture, this could lead to reducing of unemployment, and obviously if unemployment is reduced, say purchasing capacity, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही शिकला असाल, बाईंग कॅपॅसिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे, आणि ती इम्प्रूव्ह झाली की ऑब्व्हियसली तुमच्या देशातली पॉवर्टी जी आहे ही कमी होणार आहे. आता पॉवर्टीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर there are 2 schools who study poverty in India from different point of view, की actual numbers मध्ये की इतके दशलक्ष लोक, so many million people are under BPL, आणि मग तुम्ही पाहता, आपण म्हणतो की गेल्या 10 वर्षात एवढी वाढ झालेली आहे. हे काय, पॉलिटिशियन्स मेक अ व्हेरी गुड यूज ऑफ दिस, की काय म्हणजे गेल्या 10 वर्षात 5 दशलक्ष लोक पॉवर्टी लाईनच्या खाली गेली वगैरे वगैरे. मग सत्ताधारी पार्ट्यांना ते धारेवर धरण्याकरता त्याचा उपयोग करतात. पण पर्सेंटेज वाईज आपण पाहिलं, काही लोक स्टॅटिस्टिकली याचं अनालिसिस करतात, मग ते म्हणतात पर्सेंटेज वाईज, म्हणजे एक गंमतशीर गोष्ट सांगायची म्हटलं तर मी ह्या गोष्टी फार बारकाव्याने फॉलो करत असतो. परवा एका ग्रुपवर एक पोस्ट आहे की मी असं म्हणेन की ऑपोजिशन पार्टीशी रिलेटेड एका आमच्या मित्राने ही पोस्ट टाकली होती की पेट्रोलचा भाव 1977 साली एवढा होता, 1978 साली एवढा झाला, 80 साली एवढा झाला, 90 साली एवढा झाला, आता बघा 2000 पासून किती वाढलंय हे, 2010 मध्ये एवढा होता, गेल्या 2-3 वर्षामध्ये हे वाढलेलं आहे. असं येतंय तेच काही तासांनी त्याला एक काउंटर अटॅक आहे की ते ऍक्च्युअल अमाऊंट मध्ये कॅल्क्युलेशन होतं. तर 77 साली 2 रुपये पेट्रोल असेल, आज जर ते 106 रुपये आहे, तर आपण म्हणा बापरे 104 रुपये वाढलेला आहे. पण त्यांनी त्या दरम्यान जी झालेली वाढ होती की 2 रुपयाची 4 रुपये झाली. आता 2 रुपयाचं 4 रुपये पेट्रोल होणं म्हणजे 100% वाढ झाली, लक्षात.
If it increases from 2%, 2 rupees to 4 rupees, it obviously 100% increase. आणि तुम्ही म्हणताय की 90 रुपयाचा आज 106 रुपये झाले, तर दिस इज नॉट मोर दॅन 15%, इजंट इट? असं काही आम्ही गमतीने बरेच लोक त्यांना काय म्हणतो आपण त्यांना अंधभक्त असं म्हणतो, अशा लोकांच्या त्या पोस्ट होत्या. पण इन दिस प्रोसेस वी आर फेलिंग टू रिअलाइज की हे 1-1, 2-2 रुपयाची जरी वाढ असली तरी ती अतिशय घातक आहे. कारण 1 रुपयाने वाढला की भारतात अशा खूप फॅमिलीज आहेत की तो 1 रुपया ते इतर ठिकाणी वापरू शकले असते. आता त्यांना तो 1 रुपया आधी असलेल्या पैशामध्ये जोडून 1 लिटर पेट्रोल भरावं लागतंय किंवा तत्सम काहीतरी हे करावं लागतंय. सो किंवा नॉट डायरेक्टली, इनडायरेक्टली ऑल्सो, की एखादा किराणावाला असेल किंवा एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, तो एखादी वस्तू 10 रुपयात विकत असेल, तर त्या 10 रुपयाची जी गोष्ट आहे ही आता जर 11 रुपयात तो विकायला लागला, तर बरेच असे फॅमिलीज असतील की त्यांना ते 11 रुपयात परवडणार नाही. ओके, सो दॅट नीड्स टू बी लुक्ड इनटू. म्हणजे तुमच्या वेळेस काय होतं आणि आमच्या वेळेस काय होतं हे पॉलिटिक्स करण्यापेक्षा माझं नेहमीच म्हणणं असतं की प्रश्न विचारावे, प्रश्न नेहमी सत्ताधाऱ्यांनाच विचारावे, कारण दे आर सपोज टू बी इन चार्ज आणि त्यांना आपण निवडून दिलेलं असतं, आपण त्यांना वोट दिलेलं असतं, असो किंवा नसो. आय वुड से की मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन हॅज गिवन देम द पॉवर टू गव्हर्न देम फॉर द नेक्स्ट 5 years. सो ते आपल्याला उत्तरदायी आहे की त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तर निश्चित दिली पाहिजे. आणि आपण एखाद्या पार्टीला वोट दिलं म्हणून त्यांनी एखादी भाववाढ केली तरी ती ठीक आहे, आणि आपण एखाद्या पार्टीला वोट नाही दिलं म्हणून त्यांनी भाववाढ नाही केली किंवा केली म्हणून त्यांना धारेवर धरणं, हे असं न करता याचा डायरेक्ट इम्पॅक्ट समाजावर काय होतं, ज्याला आपण इक्विटी म्हणतो, इक्विटी ऑफ गव्हर्नन्स, इक्विटी ऑफ रिसोर्स द्या. दिस इज समथिंग दॅट वी नीड टू लुक इनटू व्हेरी सिरियसली ऍज म्हणजे ज्याला आपण पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो. आपण काय म्हणतो पार्टिसिपेटिव्ह म्हणजे कॉर्पोरेशनची किंवा ग्रामपंचायतची निवडणूक आली, वोट दिलं की संपलं, विधानसभा आली वोट दिलं की संपलं, आणि लोकसभा आली की वोट दिलं की संपलं, असं नाही ना करून चालणार आपल्याला. आपण प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. आता मी हे तुम्हाला का सांगतो, तर आय वुड बिलीव्ह की जी काही 5-6 मुलं आता लेक्चर हे करतायत, आतापर्यंत त्यांचा विचारसरणी वेगळी असेल. इथून पुढे मी काही गोष्टींचा उलगडा, सगळ्या गोष्टींचा नाही होणार, अर्थात माझ्या वयामध्ये तुमच्या वयामध्ये फरक असल्यामुळे तो एक्सपिरियन्सचा भाग झाला. पण हा एक्सपिरियन्स मी तुम्हाला 10 मिनिटात जर समजून सांगितला आणि ह्या गोष्टीकडे असं पाहायला पाहिजे की जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल, माझा फायदा, माझी पार्टी म्हणून माझा फायदा आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांचा फायदा न पाहता सगळ्यांचाच फायदा. कारण कसं आहे की उद्या तुम्ही आमचा आपलाच फायदा बघितला तर आपण जे हॅव्स आणि हॅव नॉट्सची जी दरी आपण म्हणतो इकॉनॉमिक्स, दोज हू हॅव थिंग्स अँड दोज हू डोंट हॅव थिंग्स, याची दरी जर जास्त वाढत, ही असणारच आहे. मी असं म्हणणार नाही की सगळे रामराज्य येईल, रामराज्यात सुद्धा चोर होते बाय द वे, तर रामराज्य येईल आणि सगळं व्यवस्थित येईल, सगळ्यांना सामान मिळेल असं म्हणणार नाही. पण द ड्युटी ऑफ एव्हरी गव्हर्नमेंट इज की हॅव आणि हॅव नॉट्स मधली जी दरी आहे ही जेवढी कमी करता येईल ही करायला पाहिजे. कारण ही दरी एका पर्टिक्युलर लिमिटच्या पुढे गेली तर ही लोक अराजकता माजवते, की दे विल बी कम्प्लीट एनार्की. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढा बॅलन्स साधता येईल, आणि गव्हर्नन्स इज बेसिकली दॅट, इक्विटी, सस्टेनेबिलिटी इज नथिंग बट गेटिंग अ बॅलन्स बिटवीन दीज थिंग्स, की ॲज फार एज पॉसिबल याच्यातली दरी कमी ठेवा, की जेवढे हे कमवत आहेत तेवढंच यांनी सुद्धा कमवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पहा की भारतातला सगळ्यात गरीब माणूस जो असेल त्याचं तुम्ही कम्पॅरिझन अंबानीशी केलं तर हे कम्पॅरिझनच नाही, हे एका पानात यांचं इन्कम लेवल्स बसणारच नाहीये, लक्षात घ्या. तर असं जर वाढत गेलं, आणि मीडिया काय रिफ्लेक्ट करतं, मीडिया रिफ्लेक्ट करतं की ह्या वर्षी भारताच्या अब्जाधीशांमध्ये एवढी वाढ झाली, मागच्या वर्षी 57 लोक होती, या वर्षी 62 झाली, 5 जण वाढली. अरे पण तुम्ही किती लोकांना पॉवर्टी लाईनच्या बाहेर काढलेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे. तो श्रीमंत माणूस त्याचं बघून गेलो, गरीब माणसाचं काय. आणि अशा अनुषंगाने मग सेक्टर विच इज हेविली डिपेंडंट ऑन रेनफॉल, यांच्यासाठी आज सुद्धा ड्रायलँड ऍग्रिकल्चर चालतं तुमच्याकडे. मग शेतकऱ्यांसाठी, छोट्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची शेती छोटी आहे, यांच्यासाठी काय करतंय गव्हर्नमेंट,
की हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्याशी रिलेटेड अनएम्प्लॉयमेंट आहे, त्याच्याशी रिलेटेड पॉवर्टी आहे. आणि मग याच्यामध्ये जशी जशी डेव्हलपमेंट होते, thus the significance of agricultural geography increases and it goes into identifying processing of perishable products now marketed commercially and need encouragement. Okay, की आपण प्रक्रिया करून, की ऑफकोर्स ही प्रक्रिया शक्यतो केमिकल नसावी. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलरली केळी, मला असं सांगण्यात येतं की एका पर्टिक्युलर केमिकलचं मोठा ड्रम असतो आणि त्याच्यामध्ये ती हिरवी केळी बुडवून काढली की ती काही तासातच पिवळी दिसायला लागतात. किंवा आंब्याच्या पेटीमध्ये एक पर्टिक्युलर केमिकलचं एक छोटीशी पुडी ठेवली, त्याचं केमिकल नाव विसरलो मी. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अनम्यूट करून लगेच बोलू शकता. म्हणजे कीर्तन चालल्यासारखं मी एकटाच बोलतोय. मी नेहमी सांगतोय की क्लायमेटमध्ये आणि ऍग्रिकल्चरमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती असेल ही तुम्ही निश्चितच बाकीच्यांशी शेअर करू शकता. आता कोणी आंब्याचा व्यवसाय केला असेल तर त्याच्यामध्ये ती कुठली तुम्ही करत नसाल, पण तुम्हाला माहिती आहे की ती कुठल्या केमिकलची पुडी टाकली की आंबा पिवळा होतो, त्याला व्यवस्थित वास यायला लागतो. तसंच आत्ता एक रिसेंटली एक अडल्ट्रेशन पाहिलं मी की तुम्ही पाहिलं असेल की रिसेंटली कलिंगड जी आहे ती अतिशय गोड झालेली आहे. की म्हणजे तुरट कलिंगड असं काही नसतंच. पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा तुरट, टरबूज म्हणा, कलिंगड म्हणा, हे वेग असायचे खरे. आता नाहीच. म्हणजे साधा कलिंगड छोटा कापला तरी गोड असतो. आता असं पुढे येतंय की बरेचसे लोक, काही म्हणणार नाही मी, बरेचसे लोक जे आहेत ते कलिंगडला ग्लुकोजचे इंजेक्शन देतात जेणेकरून ते गोड होतं. आता हे अतिशय घातक आहे, पण आपण विकत घेतो. आणि बऱ्याच वेळेस हे सर्टिफाईड जर नसेल, म्हणजे मी मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बोललेलो आहोत की रस्त्याच्या कडेला जे उभे असतात, की म्हणजे जसं तो वडापाववाल्याचं काय तो हात धुतले नाही धुतले, तसंच रस्त्याच्या कडेला हे जी विक्री करणारी मंडळी असते, या मंडळींनी काय केलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की ऑर्गॅनिक वाले फार चांगले आहेत वगैरे, पण ही जी सिस्टीम आहे ही बांधण्यामध्ये गव्हर्नमेंट किंवा इतर सिस्टीम्स किती वर्कअप करतात, ते प्रोसेसिंग किती एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, किती हेल्दी आहे, किती हायजिनिक आहे, याच्याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. की ना की एखादा प्रोडक्ट आहे तो आज 1 दिवस टिकतोय, तो 10 दिवस कसा टिकेल, ते पण तुम्ही करा, त्याला आपण नाही म्हणत नाहीये. पण तुम्ही विचार करा की से फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मीट इंडस्ट्रीमध्ये हे केलं जातं की एकेकाळी अर्जेंटिनामध्ये मारलेला एखादा प्राणी असायचा, त्याचं आज सुद्धा होतं बऱ्याच प्रमाणात. त्याचं जे मीट आहे, ओके, त्याचं जे मांस आहे, हे युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये विकलं जातं. तर त्याला किती वेळ लागणार आहे, याच्यासाठी तुम्ही डीप फ्रीजिंग करता. त्याच्यातली जी सत्व आहेत की ही सगळी अफेक्ट होणार आहेत या सगळ्या प्रोसेसमध्ये. जेवढं फ्रेश तुम्ही खाल तेवढं चांगलं आहे. तर इन ऑल दीज थिंग्स हे सगळं पाहणं गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली आपण पाहतो की आपलं ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे, आपण काही मीट इंडस्ट्री आहे, आपली मीट इंडस्ट्री सुद्धा त्या याची, पण याची जी डेव्हलपमेंट आहे, याची कमर्शियली याच्यामध्ये मार्केटिंग जे आहे आणि एनकरेजमेंट जे आहे, याच्यामध्ये अर्थात आता होऊ घातलेलं आहे. पूर्वी तुम्ही पाहाल की चिकनचं दुकान एकाच कोणाच तरी असायचं, मटनचं दुकान एकाच कोणी असायचं. आता चेन झालेले आहेत, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता वगैरे वगैरे. असं बऱ्याच डेव्हलपमेंट्स आहेत. And all this as a significant aspect of agriculture needs to be studied through the process of agricultural geography. And then agricultural geography accomplishes a significant role in the balance of sustainability, balanced and sustainable use of land. की एखादं जमिनीचा तुकडा आहे, त्याला ओव्हरवर्क करून त्याच्यातली सगळी सत्व ही कमी करण्यापेक्षा त्याच्यातली सत्व आपण ती टिकवून कशी ठेवू शकतो, जेणेकरून ही सत्व जी आहे ती तुमच्या प्रोड्यूस मध्ये येते आणि जेणेकरून तुमच्या प्रोडक्शनचा जो कस आहे हा चांगला राहील आणि त्याच्यातनं निर्माण होणारा जो प्रोडक्ट आहे हा निश्चितच ज्याला आपण अंगी लागणं म्हणतो, याचा उपयोग होईल. आजकाल आपण जे कोरोनाचं म्हणतो, इम्युनिटी कमी होणं वगैरे जे म्हणतो, लोक पोटभर खात आहेत, बऱ्यापैकी लोक पोटभर खात आहेत, पण त्या पोटभर अन्नातनं त्यांना किती विटॅमिन्स मिळत आहेत
जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती मेंटेन होतीये का, वाढतीये का. ते मी असं म्हणणार नाही की प्रतिकारशक्ती एखाद्याची वाढते, हे सगळं आपण आजकाल टीव्हीवर वेगवेगळे ऍड्स पाहतो. याच्यामध्ये अमुक घेतलं की एवढी प्रतिकारशक्ती वाढेल, अमुक घेतलं की तेवढी प्रतिकारशक्ती, हे सगळं थोतांड आहे. ते प्रतिकारशक्ती ही एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत असते. ती तुम्हाला जागृत करायची असते तुमच्या बॉडीमध्ये, की एवढंच करता येतं तुम्हाला, की एखाद्याची प्रतिकारशक्ती अमुक असेल तर त्याची 100 पर्यंत नेऊ शकत नाही. ती फक्त जागृत करायची असते, त्याच्या बॉडीला रिमाइंड करून द्यायचं असतं की अमुक एक घटना घडली तर त्याला तू प्रतिकार करायचा. ती गमतीशीर म्हणजे तुम्ही पहा की कुठलीही तुम्ही मास्कची ऍड घ्या, कुठलीही तुम्ही साबणाची ऍड घ्या, हात धुवायचा म्हणजे किंवा कुठली सॅनिटायझरची ऍड घ्या, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक नेहमी डायलॉग असतो, ये 99.99% जर्म्स को मारता है. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आम्ही 100% गॅरंटी नाही देऊ शकत, अजिबात आम्ही 100% गॅरंटी देऊ शकत नाही. आता होतं कसं की हजारो लोक वापरतात ते, त्यातल्या काही लोकांना त्याच्यातला रोग होतो, त्यातले सगळेच्या सगळे तर जात नाहीत कंपनीकडे, कुणीच जात नाही मी तर म्हणेन कंपनीकडे. आपण काय करतो, प्रोडक्ट बदलले, फालतू येतो, डेटॉल साबण फालतू, आता आपण हा वापरायला सुरू करू, हा फालतू आहे आपण तो वापरायला सुरू करू, एवढंच करू शकतो आपण. आपल्याला त्याच्यातनं काही प्रॉब्लेम झाला तर आपण कंपनीशी भांडायला जात नाही. म्हणून हे लोक म्हणजे लिगल याच्यात कोणी अडकू नये म्हणून ते 99.99 जर्म्स फ्री असं ऍडव्हर्टाईज करतात. त्या 99.99 जर्म फ्री, आता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, पण दॅट इज हाऊ थिंग्स डू ऑपरेट and happen around us. Okay, now we come to the next aspect within this whole gamut, and that's called as the development of agricultural geography. याचा आपण थोडंसं स्कोप मध्ये पाहिलेलं आहे, पण पुन्हा थोड्या वेगळ्या अँगलने आपण हे पाहून घेऊयात, कारण याच्या पुढे ऍग्रिकल्चरल जॉग्राफी इन इंडिया पर्टिक्युलरली आफ्टर इंडिपेंडन्स, कारण बिफोर इंडिपेंडन्स तर काय आपल्याकडे ना रेकॉर्ड आहे ना सायंटिफिक, म्हणजे आपण ब्रिटिशांना किती शिव्या घालत असलो तरी मधल्या काळामध्ये, मी असं म्हणणार नाही की आपल्याकडे कधीच हे नव्हतं, पण मधल्या काळामध्ये डेटा रेकॉर्डिंग जे आहे हे भारतामध्ये झालेलं दिसत नाही. इट इज ओनली द ब्रिटिशर्स हू केम अँड दे हॅड दिस हॅबिट ऑफ ट्रॅकिंग थिंग्स आफ्टर द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. डेटा जनरेशन जो आहे हा कॉलनायझेशन मुळे झालेला आहे जगामध्ये, असे मी निश्चित म्हणेन. याचे तोटे फायदे दोन्ही आहेत, बट when it comes to agriculture, you can speak of Indian agriculture only after independence. Okay, before that it is all British owned. The beginning of 20th century, it was concerned with distribution and production of crops. कुठं कुठला हे काय म्हणतो आता, हे ऍग्रिकल्चरल जॉग्राफीशी रिलेटेड आहे, लक्षात घ्या की कुठं कुठलं पीक घेतलं जात आहे, ओके, आणि डिस्ट्रीब्युशन आणि किती घेतलं जातं, डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन. की प्रोडक्शनचं महत्व असं की पॉप्युलेशन झपाट्याने वाढत होतं. म्हणजे 20व्या शतकामध्ये पर्टिक्युलरली पाहायचं म्हटलं तर तुम्ही मला वाटतं पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्राफीमध्ये तुम्हाला ढवळे सरांनी सांगितलंच असेल की हाऊ पॉप्युलेशन इन्क्रीज्ड इन बिलियन्स इन द लास्ट 100 years. सो एवढ्या लोकांना अन्न धान्य पुरवायचं म्हटल्यावर जोक नाही. सो स्टार्ट ऑफ द 20th century इट वॉज ऑल अबाउट दॅट. वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 च्या मध्ये तुम्ही पहा की 3 मेजर गोष्टी आल्या की आतापर्यंत प्रोडक्शनच होतं, पण ते प्रोडक्शन का करायचं, ते एलिमेंट ऑफ पॉप्युलेशन वाढत होतं. आणि तुम्हाला हे बघा, तुम्हाला एखादं युद्ध लढायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला आधी अन्न पुरवठा बघितला पाहिजे, आणि हे तर वर्ल्ड वॉर होतं. त्याच्या अनुषंगाने मग की एलिमेंट ऑफ पॉप्युलेशन केम इन as far as agricultural geography is concerned. रिजनलायझेशन, की अमुक एक ठिकाणी अमुक एक प्रोड्यूस अँड सो ऑन अँड सो ऑन. म्हणजे डिस्ट्रीब्युशन जे जनरलाइज्ड होतं ते आता थोडंसं स्पेशलाइज्ड व्हायला लागलं, त्याला आता आपण रिजनलायझेशन म्हणायला लागलेलो. आणि यासाठी एक सायंटिफिक बेस आपण तयार केलेला आहे. आपण स्टॅटिस्टिकल मेथड्स करायला लागलो, जे समिंग अप आलं, ॲव्हरेज आलं, मीन मोड मीडियन आले, अगदी बेसिक लेवलवर. त्याच्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन आलं. तुमच्याकडे डेटा आहे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसचा, याचं ॲव्हरेजिंग आउट वगैरे वगैरे, हे सगळं ड्युरिंग द 2 wars, म्हणजे साधारण 1912-13 पासून 1945 पर्यंत हे चाललंय. की ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर लँड यूज प्लॅनिंग
आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फील्ड वर्क केम इन टू प्रॅक्टिस. होतं कसं की शेतकरी एका ठिकाणी प्रोड्यूस घ्यायचा, त्यांनी दिलेला डेटा कोणीतरी रिसर्चर गोळा करायचा आणि त्याच्यावर हे सगळं चालायचं. पण फील्ड व्हॅलिडेशन फार कमी प्रमाणात व्हायचं. तर फील्ड वर्क जे आहे हे तिथे आलं. डडली स्टॅम्प ऍक्च्युली ब्रॉट इन दिस ऍस्पेक्ट ऑफ फील्ड वर्क इन ऍग्रिकल्चरल जॉग्राफी. आणि सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर फॉर्मेशन ऑफ काय म्हणतो आपण त्याला, युनायटेड नेशन्स आलं. दरम्यानच्या काळात 47 साली भारत पाकिस्तान हे इंडिपेंडंट झाले. सिमिलरली श्रीलंका, मलेशिया अशा अनेक देश हे झाले, इंडिपेंडंट झाले. सो there was a new crop of countries which came to be called as developing and underdeveloped. तेव्हा बहुतांशी अंडरडेव्हलप्डच होते. आणि मग ह्या देशातले काय प्रॉब्लेम्स आहेत याचा अभ्यास आणि ह्या देशातले ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आणि त्याच्याशी रिलेटेड इश्यूज, ओके, सामाजिक इश्यूज काय आहेत विथ रिलेटेड टू ऍग्रिकल्चर केम इन टू बिंग स्टडीड अंडर द डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चरल जॉग्राफी. मग याच्यामध्ये फूड सिक्युरिटी आली, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन त्याच्यामुळे कसं होतं हे आलं, डिफॉरेस्टेशन आलं, ग्रीन हाऊस इफेक्ट आलं. हे आता आपण ऑनवर्ड्स म्हणतो. 50 साली कोणी ग्रीन हाऊस इफेक्टच्या गप्पा करत नव्हतं, पण त्याच्यानंतर 30 वर्ष ओलांडल्यावर लोक त्याच्या गप्पा निश्चित करायला. पॉवर्टी अँड इट्स एलिव्हेशन, डेझर्टिफिकेशन, रुरल डेव्हलपमेंट जे आहे, सोशल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, हे सगळं 50च्या पुढे ऍग्रिकल्चरल जॉग्राफीच्या अंडर येऊ घातलं. देन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट. एखादा रिसोर्स, ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी ॲज अ रिसोर्स कसं करणार तुम्ही, लँड आणि वॉटरचा तुम्ही उपयोग कसं करणार आहात, की लँड आणि वॉटरच्या कॉम्बिनेशन मध्ये इरिगेशन ही प्रॅक्टिस तुम्ही कसं करणार आहात. तुम्ही 2 प्रकारचे इरिगेशन करणार आहात, सरफेस इरिगेशन आहे, ग्राउंड वॉटर इरिगेशन आहे. ह्या इरिगेशनचा इम्पॅक्ट हा क्रॉपिंग पॅटर्नवर कसं होतो, ह्या सगळ्याचा अभ्यास रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट मध्ये सुरू झाला. दरम्यानच्या काळात शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट्स आणि कमांड एरिया हे सगळं जास्त सिरियसली लोक याचा अभ्यास करायला लागले. मग पारंपरिक पद्धतीमुळे जे शेतीचे तुकडे व्हायचे याचं काही देशांमध्ये कन्सॉलिडेशन सुरू झालं. म्हणजे चीनमध्ये पर्टिक्युलरली याचं कन्सॉलिडेशन झालं, जेणेकरून बराच एरिया, जास्त एरिया आता आपल्याला ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन साठी मिळायला लागला. त्याच्यामुळे प्रोड्यूस निश्चित वाढला असं मी म्हणेन. These are the basic developments that took place in agriculture. Some of them are obviously applied to Indian conditions also. As far as Indian conditions are concerned, there is a long list of things that happen in Indian conditions. We will go into development of agriculture in industry tomorrow. In tomorrow's lecture, we'll do that as such. If you have any observations and any additions as such, I would request you all to share with that. उषा वसावे, अनम्यूट करा स्वतःला. Yes sir. आणि व्हिडिओ चालू करा बरं तुमचा. होतोय का व्हिडिओ चालू? हो होतंय सर. ओके. काय होतंय, मी रोज मीटिंग क्लोज करताना तुमचं आपलं चालूच असतं, मी हाका मारतो इकडनं. तर मग मला असा डाऊट आला की ही मुलगी काय फक्त 11:30ला चालू करून जाते की काय. नाही सर, असते मी. ओके, बाकीच्यांना कळतंय ना व्यवस्थित काय चाललेलं आहे ऍग्रिकल्चरल जॉग्राफी मध्ये? येस सर. ओके, दॅट्स व्हेरी गुड. ओके, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, थोडंसं तुमच्या लेवलला सुद्धा वाचन सुरू करा. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फार हाय लेवलचं सांगता, तेवढं ऍग्रिकल्चर वाचत चला ना. एखादा पॉईंट आजचा धरा. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बद्दल आम्ही आज बोललेलो आहे, याची हिस्ट्री काढा. ते गॅट काय होतं, तो डंकल ड्राफ्ट काय होता, याचा इंडिया याच्यावर इम्पॅक्ट काय होता. इंडियन इकॉनॉमीची जी पुस्तकं आहेत त्याच्यावर तुमचं इकॉनॉमिक्स असलं असेल ते जरा डिटेलमध्ये वाचायला लागा. कारण कसं आहे, वरवरच्या अभ्यासावर आता नोकऱ्या मिळत नाहीत तुम्हाला सांगतो, आणि तुम्ही आर्ग्युमेंटही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुमच्यामध्ये स्पार्क असला पाहिजे, तुमच्यामध्ये काहीतरी स्पेशलायझेशन असलं पाहिजे, वेगळ्या अँगलनी तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. एक जनरल व्ह्यूच्या पलीकडे जाऊन तुमचा एक एक्सपर्ट व्ह्यू तुम्हाला लोकांना देता आला पाहिजे. आणि जेणेकरून काही कालांतराने लोकांनी तुमच्याकडे पाहायला पाहिजे की नाही बाबा, याला अमुक प्रश्न विचारला ना की हा त्याचं योग्य उत्तर देतो.
आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे की जेवढं आपण जास्त वाचन करू तेवढं आपण शंका निरसन लोकांचं जास्त करू शकतो. ते कन्व्हिन्सिंग होतं का नाही हे हा दुसरा ऍस्पेक्ट आहे, पण तुम्ही त्यांच्या किमान तुमचं मत तरी त्याच्यावर मांडू शकता की जर तुमच्याकडे डेटाबेस असेल तर. जर तुम्ही ह्या विषयाकडे एकदम ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं असेल पास होण्यापुरतं, आणि आता तर पास होणं इतकं सोपं झालेलं आहे, MCQ त्याला काय ते बिचारे एक्झाम डिपार्टमेंट लिहून पाठवतो आणि इथे लोक गुगल उघडून बसतात, धडाधड उत्तरं काढतात, 10 पैकी 9 मार्क, 50 पैकी 49 मार्क. त्याला काही अर्थ नाही बघा. आणि हे आपण पाहतोय तसंच बाहेरची इंडस्ट्री सुद्धा पाहते. त्याच्यामुळे तुम्ही मार्कशीट घेऊन गेला, मला 99% मार्क होते, ते म्हणतील बसा थोडं एक 4 प्रश्न विचारतो, त्या 4 प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर दिलं तर मग मी तुम्हाला हे करेन. आणि हे 4 प्रश्न हे डेप्थवर असणार आहेत, हे वरवर नसणार. तिथे आपल्याला फेलियर नको आहे. त्याच्यामुळे थोडस जास्त वाचन करत त्याला, वाचन करण्यापेक्षा मी तर म्हणेन की थोडस एकदा हे पुन्हा लेक्चर बघत चला आणि थोडासा विचार करायचा, मंथन करायच्यावर की नेमकं हा अँगल सरांनी मांडला, हा कुठून वाहवत आला, म्हणजे WTO मध्ये का घसरले सर आणि मध्येच पॉप्युलेशन बद्दल का बोलले सर, तर याचा ऍग्रिकल्चरल जिओग्राफीशी काय संदर्भ होता आणि किती संदर्भ आहे, किती आयाम आहेत या संदर्भाचे. हा जरी विचार करायला, अनालिसिस आणि ऑब्झर्वेशन घ्यायला तुम्ही जर शिकला तरी मी म्हणेन की माझी जी लेक्चर्स आहेत ही कारणी लागली असं मी म्हणतो. हळूहळू आपल्याला बोलकं व्हायचं आहे, आपल्याला डिस्कशन्स करायचे आहेत. पाहिजे तर आपण नवीन करण्यापेक्षा एखादा टॉपिक संपल्यावर त्या टॉपिकची उजळणी करता करता डिस्कशन्स घेऊयात. तुम्ही मला सांगा की हे कसं योग्य राहील, त्याप्रमाणे आपण निश्चित हे सगळं करू शकतो. ओके, आय वुड बी स्टॉपिंग हिअर टुडे. I will just switch off the recordings, and as